हॅलो गाईस, तो आता आम्ही निघालेलो आहोत पुण्याला, आळंदीला निघणार आहोत आता लवकरात. हॅलो गाईज, हाय गाईज. तर आताच आम्ही भीमाशंकरशी आलो आहोत आणि नवनाथ स्वरूपाचं आता येतो मध्ये दर्शन घेणार आहोत. तर आमच्यासोबत आहे अंदामशी अजून गोरक्षनाथ की जय, जय गोरक्षनाथ की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, तुकाराम महाराज की जय. आता आम्ही आलेलो आहोत वडगावमध्ये स्वयंभू मोरया अर्धपीठ गणपती, अष्टविनायकमधलं अर्धपीठ आहे लेण्याद्रीचं. तो आता आम्ही आळंदीला पोचलेलो आहोत. आळंदीला पोचलो सो गाईज, तो आम्ही आळंदीला पोचलेलो आहोत गाईज. आणि ही समाधी मंदिर आहे ज्ञानेश्वर माऊलीचं. शेजनेशाय अँड साईश अँड अमर चिंतामणीला पोचलेला आहे सो गाईज. देऊळच्या अन्नक्षेत्रामध्ये सगळे जेवायला बसलेले आहेत. फॅमिली आमची, गणेश भाऊ आहे, सर्वजण आहे, प्रगतीत आहे. आज आमची सर्व गाईज. तो आता आम्ही जेजुरीला पोचलेलो आहोत आणि गडावर चढणार आहोत. 10 ते 15 मिनिटं गडावर चढायला टाईम जाईल. बघूया, आज शनिवार आहे तर गर्दी पण खूप जास्त आहे. सो गाईज, तो जेजुरीचं दर्शन झालेलं आहे. आज शनिवार असल्यामुळे जाम रात्रीचं पण गर्दी आहे खूप. दर्शनाला रात्रीचे वाजलेले आहेत 8. वेलकम बॅक, गुड मॉर्निंग. सर आलेलो आहोत आणि आता नारायणपूरचं दर्शन करू. सकाळचे वाजलेले असतात. सो गाईज, तो आता आम्ही पोचलेलो आहोत प्रति बालाजीचं मंदिर आहे. मोबाईल नॉट अलाउड आहे. फर्स्ट आम्ही नारायणपूरचं दर्शन घेतलं, दत्ताचं श्री दत्ताचं. आता घेऊ बालाजी दर्शन. हॅलो सो गाईज, आमचं प्रति बालाजीचं दर्शन झालेलं आहे. सोबत आहोत आम्ही 3 जण. बाकी सगळे माणसं आमचे गेलेले आहेत. खूप मंदिर आहे, मोबाईल अलाउड नाही. नीलकंठेश्वरला जाण्यासाठी असं ट्रॅक्टरमध्ये जात असतात. चढायला फक्त 20 मिनटं असतात, पण तरीसुद्धा चालेल. त्याच्यामुळे ट्रॅक सुविधा. पॅसेंजर 100 रुपीज, नेताना 15 रुपीज. नीलकंठेश्वरला पोचलेला असतो काहीच तो. आमचं नीलकंठेश्वरचं दर्शन झालेलं आहे आणि इथं आम्ही बघत आहोत प्रतिकृती. इथं आहे कुंभकर्णाची झोपलेली मूर्ती. नीलकंठेश्वरचं दर्शन झालेलं आहे. आता खाली उतरणार आहोत, तरीसुद्धा आम्ही ट्रॅक्टर वापरून खाली उतरतो गाईस. तो आता आम्ही आलो शिर्डीला, शिर्डी, नवीन शिर्डी. बस रात्र झालेले आहेत, रात्रीचे वाजलेले आहेत 7 आणि दर्शन करूया आता. दर्शन करणारा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला. आजचा ब्लॉग इथं सेंड करतो. थँक्यू फॉर वॉचिंग.